पहिल्याच पावसाच्या पाण्याने पुण्यात उडालेल्या हाहाकाराच्या पार्श्वभूमीवर खासदार मुरलीधर मोहोळ यांनी नुकतीच पुणे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची ऑन कॅमेरा कानउघडणी केली. ही कानउघडणी म्हणजे मी मारल्यासारखं करतो आणि तू फक्त रडल्यासारखं कर. ते का आणि कसे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत, तेव्हा आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, समता न्यूजमध्ये आपले स्वागत. पुणे शहरात पावसामुळे उडालेली दैना, करोडोंची टेंडर काढून दिखाव्यासाठी केलेली पावसाळी कामे आणि त्याच जागांवर ठिकठिकाणी साठलेले पावसाचे कमरे इतके पाणी, धरणातून पाण्याचा विसर्ग न करता देखील घराघरांमध्ये पावसाचे शिरलेले पाणी, करोडो रुपये खर्चून पुणे महानगरपालिकेमध्ये फक्त नावाला स्थापन केलेल्या आपत्कालीन विभागाचा भोंगळ कारभार, जिथे महापौर संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना पूल पाण्याखाली गेला आहे हे प्रत्यक्ष पाहणी करून सांगतात आणि तिथे असलेले नाममात्र पगारी अधिकारी आणि सीसीटीव्ही हे दोन्हीही हँग झालेले पाहून खासदार मुरलीधर मोहोळ यांनी नुकतीच पुणे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची ऑन कॅमेरा कानउघडणी केली. पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची केलेली ही कानउघडणी म्हणजे मी मारल्यासारखं करतो आणि तू फक्त रडल्यासारखं कर. ही कानउघडणी म्हणजे तमाम पुणेकरांची केलेली निव्वळ फसवणूकच म्हणावी लागेल, कारण याआधी देखील खासदार मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः पुणे महानगरपालिकेच्या नाकासमोर असलेल्या फुटपाथवर जी भटकी मंडळी बेकायदेशीरपणे शेड उभारून राहत आहेत, झोपत आहेत, आंघोळी करीत आहेत, स्वयंपाक करीत आहेत, भांडणं, मारामाऱ्या, व्यसनं करीत आहेत आणि अगदी उघड्यावरच शौचास देखील बसत आहेत, हा सगळा नजारा म्हणजे पुण्याची अब्रू बाहेर गावावरून पुण्यामध्ये पहिल्यांदा येणारे, पुण्याच्या प्रत्येक कोपऱ्यात जाण्यासाठी मनपा बसचा वापर करण्यासाठी येणारे, तिथून जवळच असलेला शनिवार वाडा पाहण्यासाठी येणारे, फक्त भारतातीलच नाही तर परदेशातून येणारे पर्यटक अगदी जवळून पुण्याची लायकी काढणारा नजारा कॅमेरामध्ये देखील कैद करीत आहेत. तर त्या भटक्या मंडळींना मुरलीधर मोहोळ यांनी तेथील फुटपाथवरून हिसकावून लावण्यास बजावून सांगितले. त्यावेळेस कारवाईचे नाटक करीत तेथून त्या भटक्या मंडळींना पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हिसकावून लावले. तिथल्या फुटपाथने फक्त 2 ते 3 दिवसांचा मोकळा श्वास घेतला आणि लगेचच तिसऱ्याच दिवशी अगदी नाकावर टिच्चून त्या भटक्या मंडळींनी पुन्हा त्या जागेचा ताबा घेतला आणि आज पावेतो ती मंडळी विदाऊट टॅक्स, विदाऊट पाणीपट्टी, विदाऊट लाईट बिल अगदी आरामात पुणे शहराची, तमाम पुणेकरांची आणि पुणे महानगरपालिकेच्या अब्रूची लक्तरे अगदी राजरोसपणे उघड्यावर टांगत आहेत. तेव्हा तमाम पुणेकरांनी त्यांनी निवडून दिलेल्या त्यांच्या प्रभागाचे नगरसेवक, आमदार, खासदार आणि सोबतच या सर्व राजकारण्यांना देखील अजिबात न जुमानणाऱ्या, भर पावसात टँकरने झाडांना पाणी घालणाऱ्या, कंत्राटदारांना टेंडर देणाऱ्या पुणे महानगरपालिकेमधील मुजोर अधिकाऱ्यांकडून उत्तम कामाची अपेक्षा बाळगणे म्हणजे मलिदा खाण्यासाठी फक्त नावाला लटकवलेल्या सीसीटीव्ही मधून फुटेजची अपेक्षा करण्यासारखेच. समता न्यूज साठी मी तुळशीराम गोपाळ. आपण अजूनही समता न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. आणि हो, पहिल्याच पावसाने पुणे महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराची लक्तरे उघड्यावर पडली आहेत, त्याबद्दल आपले काय मत आहे हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा.